लोकसभा अध्यक्षांना राहुल गांधी यांनी एक पत्र दिलेलं आहे। आपल्या भाषणाचा काही भाग वगळण्याच्या विरोधात राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्यानं राहुल गांधी यांनी नाराजीचं पत्र सध्या लोकसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, अमोल, राहुल गांधींनी काल जे भाषण दिलं त्या भाषणाची देशभरात चर्चा झाली। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्या भाषणातील काही भाग हा अनपार्लमेंटरी म्हणून संसदेच्या कामकाजातून वगळला गेला आहे आणि त्यावर आक्षेप राहुल गांधींनी घेतलाय। राहुल गांधींचं म्हणणं आहे की लोकसभा अध्यक्षांनी अनुराग ठाकूरांच्या भाषणाचाही विचार करावा, त्यातही भरपूर आरोप केले गेले होते। तर अशा प्रकारे कामकाजातून एखादा भाषणातला भाग वगळणं हे अन्यायकारक आहे आणि ते प्रत्येक खासदाराच्या घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन आहे अशा स्वरूपाचा आरोप करत एक पत्र लोकसभा अध्यक्षांना राहुल गांधींनी लिहिलेलं आहे। आता लोकसभा अध्यक्ष त्यावर पुढील कार्यवाही काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चित, धन्यवाद सोमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।